गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित, दुःखाचा प्रसंग, आनंदाचा प्रसंग, अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये भेदभाव न करणारी एकच गोष्ट आहे. ती म्हणजे मद्याचे प्याले. 2च दिवसात नवीन इंग्रजी वर्ष सुरू होईल आणि सरत्या वर्षाला निरोप कसा द्यायचा ह्याचे प्लॅन पण सुरू होतील. अनेक लोक हॉटेलनी दिलेल्या विविध ऑफर्सच्या मोहाने, तशी सवय असल्याने, मित्र-मैत्रिणींनी आग्रह केल्याने आजकाल सगळेच करतात किंवा तसं करणं किती कूल, मॉडर्न वाटतं किंवा न करणं किती जुनाट वाटतं, अशा कुठल्याही कारणाने चीअर्स करत ह्या वर्षाला निरोप देतील. म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत जड डोक्याने आदल्या दिवशीच्या हँगओव्हरमध्ये करतील. दारू किंवा नशेचा अनुभव देणाऱ्या कुठल्याही गोष्टी ह्या केवळ सवय नसून तो आजार असू शकतो. तेव्हा दारू पिणाऱ्या, असं म्हणायला जरी ऑफेंडिंग वाटत असेल, तरी ड्रिंक्स घेणाऱ्या सगळ्यांसाठी आणि एकूणच कुठलंही व्यसन असलेल्या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे आणि माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. फ्रेंड्स, व्यक्तीला दारू, सिगारेट, तंबाखू, ड्रग्ज, जुगार खेळणं असं कुठलंही व्यसन आहे जेव्हा आपण असं म्हणतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या खरं तर आजाराविषयी आपण बोलत असतो. डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल ऑफ मेंटल डिसऑर्डर्स DSM-5 च्या संदर्भानुसार, तसंच अमेरिकन सोसायटी ऑफ ॲडिक्शन मेडिसिनच्या नुसार ॲडिक्शन हा आजार आहे, ती सवय नाही. जेव्हा एखाद्याला दुसरा कुठला आजार असतो, तेव्हा त्याचे परिणाम बऱ्याच अंशी त्याच व्यक्तीला भोगावे लागतात. पण या व्यसनांचे परिणाम व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आरोग्यासोबतच शैक्षणिक, व्यावसायिक आणि नात्यांवर देखील होतात. व्यसन म्हणजे एखाद्या पदार्थाच्या वापरावर किंवा विशिष्ट पद्धतीने वागण्यावर अवलंबून राहण्याची स्थिती. व्यसन म्हणजे एक दीर्घकाळ चालणारी एखाद्या पदार्थाबाबत किंवा वर्तणुकीबाबत असणारी आसक्ती आहे. म्हणजे अल्कोहोल अडिक्शनला मद्यासक्ती असं म्हणतात मराठीत. यातून व्यसनांचे 2 मुख्य प्रकार तयार होतात. एक सबस्टन्स यूज डिसऑर्डर्स आणि नॉन सबस्टन्स किंवा बिहेव्हिअरल अडिक्शन. सबस्टन्स अडिक्शन म्हणजे काय? तर असे पदार्थ ज्यामुळे नशा येते आणि ज्याच्यामध्ये व्यसन लावण्याची क्षमता आहे. जसं दारू, गांजा, कॅफीन किंवा LSD सारखे हॅल्युसिनोजेन्स, सिडेटिव्हज, अँटी अँक्झायटी ड्रग्ज, झोपेच्या गोळ्या किंवा पेंटमध्ये वापरलं जाणारं थिनर, एरोसोल स्प्रे, नाकातून ओढले जाणारे काही इनहेलर्स, ऑक्सिकोडोन किंवा हेरॉईन सारखे ओपिओइड्स, कोकेन सारखे उत्तेजक, गुटखा, बिडी, सिगारेट या स्वरूपात घेतला जाणारा तंबाखू, असे सगळे पदार्थ. आता हे पदार्थ एकमेकांपासून जरी वेगळे वाटत असले, तर या सगळ्यांमध्ये एक समानता आहे, ती म्हणजे या सर्व पदार्थांचा मेंदूवर होणारा परिणाम. हे सगळे पदार्थ मेंदूमध्ये असलेलं रिवॉर्ड सेंटर उत्तेजित करून आनंदाच्या भावना निर्माण करतात. मग रिवॉर्ड सेंटर उत्तेजित करणं म्हणजे काय? तर जेव्हा काही अनुभव, जसं आवडीचा पदार्थ खाणं, काही व्हिडिओ बघणं, मोबाईलमध्ये स्क्रोल करणं किंवा सेक्स करणं, ह्याच्यातून तशा भावना आनंददायी येतात. त्यावेळेला मेंदूमध्ये डोपामाइन सारखे न्यूरोट्रान्समीटर म्हणजे काही रासायनिक द्रव्ये स्त्रवल्या जातात आणि ती आनंदाची भावना अनुभवल्या जाते. आता ते वर्तन आनंद देणारं असल्याने जणू काहीतरी बक्षीस मिळाल्यासारखं वाटतं आणि मग तो अनुभव अजून घ्यावासा वाटतो. असं डोपामाइन रिलीज या सगळ्या पदार्थातून होत असल्याने त्याचा एकदा अनुभव घेतल्यावर पुन्हा घ्यावासा वाटतो. पण मग कालांतराने मेंदूमध्येच बदल होतात, परिस्थिती हाताबाहेर जाते आणि व्यक्ती स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही आणि व्यसनाधीनतेची म्हणजे अडिक्शनची स्थिती येते. दुसरा प्रकार म्हणजे नॉन सबस्टन्स अडिक्शन, वर्तणुकीमधलं व्यसन. यात व्यक्ती दुसऱ्या कुठल्या बाह्य पदार्थावर अवलंबून राहत नाही. तर तिचं एखादं वर्तनच किंवा वागणं किंवा ती परिस्थिती मेंदूच्या रिवॉर्ड सेंटरला उद्दीपित करतं. मग अशी कुठली कृत्य असतात, की जे केल्याने पुन्हा-पुन्हा आनंद तो मिळवावा असा वाटतो? एखादा पदार्थ खाणं, व्यायाम करणं, जुगार खेळणं, सेक्स करणं, पॉर्न बघणं, मोबाईलवर स्क्रोल करणं, इंटरनेटवर गेम खेळणं, शॉपिंग करणं इत्यादी.
या सगळ्या प्रकारच्या व्यसनांमध्ये प्रचंड प्रमाण आहे ते दारू, गांजा, इतर ड्रग्ज, मोबाईल आणि पॉर्न. या सगळ्या गोष्टी आवड म्हणून करणं आणि सवय लागली म्हणून करणं आणि थांबवता येत नाही म्हणून करणं ह्याच्यात फरक आहे. मग व्यसन लागलं हे कधी म्हणता येईल? तर जेव्हा त्यांना स्वतःला त्याच्यापासून थांबवता येत नाही. कारण खरं पाहिलं तर असं व्यसन करणं चुकीचं आहे. त्याने किती प्रचंड हानी होते, हे काही त्या लोकांना कळत नसतं का? का त्यांना घरच्यांना मुद्दाम त्रास द्यायचा असतो? अजिबातच नाही. पण थांबवण्याची कितीही इच्छा असली तरी त्यांना थांबवता येत नाही. म्हणजे काही त्यांची इच्छाशक्ती कमी पडते असं नाही. व्यसन कमी करण्यासाठी त्यांनी अनेक वेळा प्रयत्न केले असले, तरी त्यांना स्वतःला त्याच्यापासून थांबवता येत नाही. जे पुन्हा व्यसनाच्या मागे लागणं हे त्यांचं अपयश नसतं. कारण त्याच्यासाठी व्यवस्थित मार्गदर्शनाची, तज्ञांच्या सहाय्याचीच आवश्यकता असते. म्हणजे अगदी घरच्यांशी खोटं बोलूनही, ठरवल्यावरही लपून-लपून ते व्यसन करतातच. कारण प्रयत्न करूनही थांबवता येत नाही. स्वतःच्या वागण्यावर, विचारांवर नियंत्रण ठेवता येत नाही. हे व्यसन लागल्याचं पहिलं लक्षण आहे. दुसरं लक्षण म्हणजे त्या गोष्टींचा, म्हणजे त्या पदार्थांचा किंवा ते वर्तन करण्याचा टॉलरन्स वाढत जातो. टॉलरन्स वाढणं म्हणजे काय? आधी ते व्यसन करताना जे प्रमाण होतं, त्याच्यापेक्षा अधिक प्रमाण तेवढी नशा येण्यासाठी त्यांना घ्यावं लागतं. म्हणजे दारूचा एक पेग घेतल्यावर जी आधी नशा मिळायची, तो सो कॉल्ड आनंद मिळायचा, त्याच्यासाठी आता हळू जास्त पेग्स घ्यावे लागतात. नॉन सबस्टन्स ॲडिक्शनमध्ये देखील वर्तनाची तीव्रता वाढवल्याशिवाय मजा येत नाही. म्हणजे आधी सुगारामध्ये काही रक्कम जिंकल्यावर मजा यायची. आता ती जास्त रक्कम जिंकल्याशिवाय मजा येत नाही किंवा जास्त वेळ खेळल्याशिवाय ते थ्रिल वाटत नाही. अर्थात प्रत्यक्षात असं थ्रिल किंवा अशी मजा, हा आनंद हे प्रचंड हानिकारक असतं. म्हणजे त्याला तो आनंद आणि मजा म्हणायचं, पण ॲक्चुअली ते खूपच जास्त हानिकारक आहे. व्यसन जडल्याचं तिसरं लक्षण म्हणजे त्या लोकांचे विचार, त्यांचं डोकं ते कायम त्याच दिशेला चालत असतं. मग ते पदार्थ किंवा तशी संधी कशी मिळवता येईल, त्याच्यासाठी काय प्लॅन करावं लागेल, कुणाला भेटावं लागेल, म्हणजे अगदी पूर्ण त्यांचं ते आयुष्य त्या विषयाने व्यापूनच टाकलेलं असतं. मग ते त्या व्यसनाची लालसा, ते पदार्थ मिळवण्यासाठी काय-काय आपल्याला वेगवेगळे प्रकार करता येतील, कसे पैसे त्याच्यासाठी जमवता येतील, याचाच विचार करण्यात ते अधिकांश वेळ घालवतात. चौथं लक्षण म्हणजे नियंत्रणाचा अभाव. त्यांना असं वाटतं, की त्यांनी या पदार्थांच्या वापरावर किंवा ॲक्शनवर आता पूर्णपणे नियंत्रण गमावलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना ते असहाय्य वाटतं आणि ते काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे ते करावंच लागतं. त्यांच्या व्यसनाधीनतेमुळे त्यांच्या जीवनावर किती परिणाम झाला आहे, हे दिसत असतं. तेव्हा त्यांना निराश वाटतं, कुटुंबाबद्दल वाईट वाटतं, आपण यात अडकलो गेलोय हेही लक्षात येतं, त्याच्याबद्दल गिल्टी वाटतं, शरम वाटते. आपण स्वतःवरचा, आयुष्यावरचा किंवा व्यसनाला ताब्यात ठेवण्याचा सगळा कंट्रोल घालवलेला आहे, असं त्यांना वाटत जातं. साहजिकच व्यसनाने कुठल्याही प्रकारच्या कुटुंब, नातेसंबंध, नोकरी, व्यवसाय, शाळा, कॉलेज सगळ्याच ठिकाणी त्याचा दुष्परिणाम दिसल्यावाचून राहतच नाही. म्हणजे सगळं घरातलं वातावरण कलुषित होऊन जातं ह्या एका व्यक्तीच्या त्या व्यसनामुळे. पण हे सगळं कळत असलं तरी त्यांना स्वतःला त्याच्यापासून परावृत्त करता येत नाही. आणि 5वं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे जेव्हा ते या पदार्थांचा किंवा असं वर्तन करण्यापासून थांबवतात, त्याच्यापासून स्वतःला परावृत्त करतात, तेव्हा ते विथड्रॉवल सिम्प्टम्समध्ये जातात. विथड्रॉवल सिम्प्टम्स म्हणजे जेव्हा असे पदार्थ मिळत नाहीत किंवा तसं वर्तन करण्यापासून त्यांना थांबवलं जातं, तेव्हा त्यांचं शरीर टोकाच्या प्रतिक्रिया देतं. कारण शरीराला त्या पदार्थाची किंवा तसं वागण्याची सवय झाली असते. त्यामुळे ते जर झालं नाही, तर मग थरथर कापणं, चक्कर येणं, घाम येणं, उलट्या होणं अशी लक्षणं दिसतात. कधी व्यक्ती प्रचंड अग्रेसिव्ह होते, व्हायलंट होते, जुमानल्या जात नाही. तेव्हा बरेचदा या व्यसनांवर उपचार करण्यासाठी जेव्हा त्यांना पुनर्वसन केंद्रात भरती करतात, तेव्हा ते जर नशेमध्ये असतील, तर बाउन्सर मंडळी त्यांना चक्क उचलून घेऊन जाते. आता कुणाच्या मनात असा प्रश्न येऊ शकतो, की असं व्यसन, चुकीचे निर्णय घेतल्या जाणं, वाईट संगत लागणं, स्वतःवर नियंत्रण नसणं, इच्छाशक्तीचा अभाव असणं, यांनी जडतात का? व्यसन का लागतं? याचं एक कारण अर्थातच नाही. अनेक कारणं आहेत आणि अतिशय जटिल आहेत, क्लिष्ट आहेत. पण ब्रेन केमिस्ट्री म्हणजे मेंदूमधले रासायनिक पदार्थ किंवा हार्मोन्स तयार होण्यातले बदल, हा एक कारण आहे. हे मुख्य कारण आहे. आनुवंशिकताही काही अंशी आहे. म्हणजे घरी जर आई-वडील व्यसनी असतील, तर मुलांना व्यसन जडण्याची शक्यता 40 ते 60% वाढते. तसंच डिप्रेशन, आघातजन्य अनुभव, काही मनोविकार हे देखील हातभार लावतात.
शिवाय जर असे व्यसनाशी निगडीत पदार्थ हे सहजगत्या मिळत असतील, मित्रमंडळींच्या मार्फत अशा मोहात पाडणाऱ्या परिस्थितीत ढकलल्या जात असेल, तरीही व्यसनांमध्ये अडकण्याची शक्यता खूपच वाढते. कारण एकदा व्यक्ती त्यात अडकल्यावर रिवॉर्ड सिस्टम काम करायला लागते आणि पुन्हा ते आपल्याला करायला भाग पाडण्याची ती मेंदूची योजना जी आहे ती सुरू होते. जोडीला बालपणात आलेले प्रतिकूल अनुभव, तणावपूर्ण किंवा क्लेशकारक कौटुंबिक वातावरण, प्रेमाचा अभाव ह्याही गोष्टी व्यक्तीला अशा बाह्य जगातून मिळणाऱ्या उसन्या आनंदाकडे ओढते. पण समस्या असली तरी उपाय असतातच ना. तेव्हा कुणालाही व्यसन लागलंय असं वाटत असेल, तर पुनर्वसन केंद्रात जाऊन डॉक्टरांच्या देखरेखीखाली शरीर शुद्धी म्हणजे डिटॉक्स करावं लागतं, जे घरी जमत नाही. त्या पदार्थाला किंवा वर्तनाला थांबवल्यावर येणारे जे विड्रॉल सिम्प्टम्स आहे, त्याचं योग्य व्यवस्थापन करावं लागतं. त्याच्यासाठी पूर्ण ती सिस्टम, पूर्ण प्रणाली तयार असायला लागते. पुनर्वसन केंद्रामध्ये त्या व्यक्तीला व्यसन करण्याची इच्छा कमी होणं, एकदा त्या व्यसनाला नियंत्रणात आणल्यावर पुन्हा व्यसनाकडे न वळणं, ज्यासाठी अथक प्रयत्न केले जातात. व्यक्तीमधली बलस्थानं शोधून त्यांना पुन्हा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं जातं. ज्यामुळे त्या व्यसनाकडे जाण्याची इच्छा होते, तशी परिस्थिती ओळखून आधीच त्याच्यापासून दूर राहणं, सकारात्मक विचार करणं, आयुष्याचा आनंद घ्यायला शिकणं, सपोर्ट ग्रुप जॉइन करणं, कुटुंबाची मदत घेणं, समुपदेशन करणं, असे अनेक मार्ग असतात. तरीही ॲडिक्शनमध्ये रिलॅप्स म्हणजे पुन्हा ॲडिक्शनमध्ये अडकणं हे अतिशय स्वाभाविक आहे, किंबहुना व्यसनाधीनतेच्या उपचारातलं ते एक कठोर वास्तव आहे. त्यामुळे जर अशी व्यक्ती प्रयत्न करत असताना परत जर काही अशा परिस्थितीमध्ये अडकली, पुन्हा काही व्यसनामध्ये थोडी जाऊ लागली, तर तिला रागावून शरमेच्या भावनेत ढकलू नये. कारण त्या अत्यंत नाजूक वेळी कुटुंबाची सर्वाधिक मदत असते. पण दुर्दैवाने असं आढळून येतं, की व्यक्तीने जर व्यसनातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला किंवा करत असेल आणि जर पुन्हा त्याच्यामध्ये अडकला, तर पालक अतिशय टाकून बोलतात, नावं ठेवतात, रागवतात, शिक्षा करतात. कधी तर बायको, मुलं हे त्या व्यक्तीला सोडून पण देतात. म्हणजे व्यक्ती अक्षरशः असहाय्य अवस्थेमध्ये राहायला लागते. मग व्यसनाधीन झालेली व्यक्ती कधीच बरी होणार नाही का? असं नाही. कितीही कठीण असलं तरी व्यसनाच्या गर्तेत अडकलेली व्यक्ती संपूर्णपणे बाहेर येऊन उत्तम आयुष्य, यशस्वी आयुष्य, सामान्य आयुष्य सगळ्यांसारखं जगू शकते. आणि ह्याचं प्रमाण मी जे फक्त सांगत नाही हां, तर याचं प्रमाण मी यापूर्वीच दिलेलं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आत्ताचे प्रसिद्ध अल्ट्रा मॅरेथॉन रनर आणि डी अडिक्शन काउन्सिलर, जे एकेकाळी खूप अडिक्ट होते, असे श्री राहुल जाधव यांची मी घेतलेली मुलाखत तुम्हाला बघता येईल आणि ती मुलाखत अतिशय प्रेरणा देणारी आहे. ती आवर्जून पहा. ह्याच्या जोडीला मला अजून एक सांगावसं वाटतं, की ॲडिक्शनमध्ये काम करणारे किंवा कॅनेडियन फिजिशियन एक जे ॲडिक्शन एक्सपर्ट आहेत, डॉक्टर गबोर माटे यांचं म्हणणं असं आहे, की ॲडिक्शन हे जीन्समध्ये नसतं, तर काही अंशी बालपणी अनुभवलेल्या क्लेशदायक अनुभवांमध्ये असतं. मग अतिशय कडक पालक, आघातजन्य अनुभव, शोषण किंवा सारखं मार, शिव्यागाळी, टोमणे, मुलांचं मानसिक खच्चीकरण करणारी अशी कारणं ही त्या व्यसनासाठी जबाबदार असतात, असं गौर माटे यांचं म्हणणं आहे. तेव्हा ते म्हणतात, की व्यसनाधीन असलेल्या व्यक्तीसाठी व्हाय द अडिक्शन ह्या प्रश्नाऐवजी व्हाय द पेन असा प्रश्न विचारायला हवा. म्हणजे व्यसनापासून बरं करण्यासाठी त्या व्यक्तीच्या मनावर झालेल्या आघातांना समजून घ्यायला हवं. अर्थातच ज्यांच्यावर बालपणी मानसिक आघात झाले आहे, ते काही सगळे व्यसनांमध्ये अडकत नाहीत किंवा जे व्यसनात अडकलेले आहेत, ते सगळेच काही अशा आघातजन्य अनुभवांचे बळी नसतात. पण बहुतांश व्यसनाची सुरुवात ही मानसिक क्लेशापासून होत असल्याचं दिसतं. मग मनात खोल असणारा तो तणाव, दुःख कमी करण्यासाठी, दूर करण्यासाठी, तात्पुरता का होईना, पण अशा पद्धतीने आनंद शोधण्याचा पर्याय हा सोपा वाटतो. मग ते मद्य असेल किंवा एखादा पैज लावण्याचा थरार असेल. तेव्हा नशा देणाऱ्या कुठल्याही बाबी जर आपल्या दिनक्रमामध्ये असतील, तर त्या व्यक्तींनी अतिशय सावध असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी स्वयंशिस्त बाळगायला हवी. केलेल्या कृतीचे परिणाम आधीच समजून घ्यायला हवे. शिवाय ॲडिक्शनचं ड्रिंक आणि सोशल ड्रिंक ह्या आपल्या कृतीकडे, कुठल्याही कृतीकडे म्हणजे आपली मुलं, आपले पालक हे बघतायत हे विसरून चालणार नाही. फ्रेंड्स, या वर्षामध्ये आपण अनेक मनोविकारांबद्दल जाणून घेतलं आणि असे कितीतरी मनोविकार अजून आहेत, जे आपण बोललोच नाही. कितीतरी पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स आहेत. त्याच्याबद्दल पुन्हा कधीतरी बोलू. तेव्हा सध्या तरी ही मानसिक आजारांवरची सीरीज थांबवते. नवीन वर्षात नवे विषय घेऊन पुन्हा भेटूया. सो स्टे ट्यून्ड.
थँक्स फॉर वॉचिंग.